नमस्कार पालक हो. मुलं घरी आली की शाळेतनं खूप दमून आलेली असतात. त्याचबरोबर त्यांना लगेच ट्युशनला जायचं असतं किंवा काही मुलं खेळाडू असतात, त्यांना खेळायला जायचं असतं. अशा वेळी त्यांना पौष्टिक काय काय पदार्थ द्यावे ह्याच्यामध्ये एक अतिशय सुंदर कल्पना म्हणजे हिरव्या इडल्या आणि गुलाबी चटणी. मुलांना अशी काही वेगळी वेगळी नावं दिली ना की त्यांना खूप मजा येते. हिरव्या इडल्या, अहो पालक घालायचं, इडलीचं पीठ आपलं नेहमीच करायचं, पण त्याच्यात पालक घालून हिरव्या इडल्या करू शकता. गुलाबी चटणी म्हणजे बरोबर ओळखलं, टोमॅटो घालून करू शकता किंवा थोडंसं कोकमाचं पाणी घालून करू शकता. अशा पद्धतीने आयडिया मुलांसाठी आपण करू शकतो. आता बघा, गाजर आहे, फरसबी आहे किंवा म्हटलं तसं पडवळ, तोंडली, शिराळी, घोसाळी ह्या भाज्या मुलं खात नाहीत, पण ह्या शिजल्या की खूप हिरव्या दिसतात. त्यामुळे गाजर एका बाजूला आणि बाकीच्या भाज्या म्हणजे पडवळ किंवा तोंडली अगदी बारीक चिरून घ्यायची आणि ती इडलीच्या पिठामध्ये घालायची की तुमच्या लक्षात येईल जेव्हा आपण इडली करायला भांड्यात घालतो तेव्हा सगळ्या हिरव्या भाज्या एका बाजूला जातात आणि गुलाबी भाज्या एका बाजूला येतात आणि त्यामुळे ते आपल्या भारताच्या नकाशासारखं दिसतात. त्यामुळे मी त्याला नाव दिलं होतं फिर भी दिल है हिंदुस्तानी. आपल्या भारताच्या नकाशासारख्या वरती ऑरेंज, मध्ये पांढरा आणि खाली हिरवा असं त्या इडल्यांचं खूप सुंदर स्वरूप येतं. तर अशा प्रकारच्या इडल्या इडलीच्या भांड्यात पण करू शकता किंवा एखाद्या ताटात घालून सुद्धा तट्ट इडलीसारखं सुद्धा तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारच्या इडल्या मुलांना देऊ शकतो आपण. एक लक्षात घ्या, सगळ्या इडली किंवा डोशांमध्ये डाळीचं प्रमाण खूप कमी असतं, तांदूळाचं प्रमाण खूप जास्त असतं. त्यामुळे इडल्या करताना आपल्याला जर डाळी आपण जास्त घातल्या तर त्या एवढ्या सॉफ्ट होत नाही. तर इडल्या द्यायच्या ऐवजी तुम्ही डोसे पण देऊ शकता. डोसे देताना त्यांना नाचणीचे डोसे, ज्वारीचे डोसे, बाजरीचे डोसे असे देऊ शकता. म्हणजे काय करायचं की आपण जर 3:1 घेतोय, 3 भाग तांदूळ 1 भाग उडदाची डाळ, तर त्याच्याऐवजी उडदाची डाळ वाढवायची, त्याच्यात मुगाची डाळ सुद्धा थोडीशी घालू शकता, तुरीची डाळ सुद्धा घालू शकता. अशा 3 प्रकारच्या डाळी आणि त्याच्याबरोबर नाचणीचं पीठ आणि जरासं त्याला चांगलं आंबण्यासाठी अगदी मुठभर तुम्ही पोहे घातले तरी सुद्धा ते छान आंबून येतं आणि खूप छान लागतं. मीठ चवीला घालू शकता. त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे सारण घालायचे त्याच्यामध्ये ज्या कुठल्या भाज्या तुमची मुलं खात नाहीत त्या अगदी बारीक चिरून घ्या, म्हणजे अगदी खिमा करा त्यांचा आणि मस्तपैकी तेलावर परता. आता त्याच्यामध्ये आवडीचे तुम्ही मसाले घालू शकता, म्हणजे कधी शेजवान सॉस घालू शकता, कधी गोडा मसाला घालू शकता. आपला बघा लोणच्याचा मसाला असतो, केप्र कंपनीचा किंवा बेडेकर कंपनीचा जो लोणच्याचा सुक्का मसाला, तो सुद्धा थोडा लाल तिखटाच्या ऐवजी घालू शकता. त्याच्यानंतरच जिराळू नावाचा एक पदार्थ मिळतो किंवा चाट मसाला किंवा आमचूर असं मिक्सचर करून ते सुद्धा तुम्ही त्याच्यावर घालू शकता. हे सगळे पदार्थ डोशात घातल्यामुळे मुलांच्या पोटामध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या जातात सुद्धा आणि खाल्ल्या पण जातात, परत त्याच्याबरोबर पौष्टिक डोसे पण जातात. पण एक लक्षात ठेवा, डाळी जास्त आणि धान्य म्हणजे जसं नाचणी, ज्वारी, बाजरी हे सगळं थोडं कमी प्रमाणात घालायचं. जर तुम्ही मांसाहारी असाल तर ह्याच्यामध्ये तुम्ही अंडी पण घालू शकता. तर एखादं अंड फोडून घातलं तर डोसा तुमचा छान निघून येतो, त्याला तेल सुद्धा घालायची गरज नाही. तर हे असे रेसिपीज तुम्ही मुलांना घरी आल्यानंतर खाण्यासाठी देऊ शकता. ह्या आयडियाज खाण्यासाठी घरी आल्यानंतर अशासाठी असतात की डब्यामध्ये दिल्यानंतर चामट होतात. पण तुमची मुलं जर लगेच डबा खाणार असतील किंवा कोणी डबा घेऊन जाणार असेल तर अशा पद्धतीचा डबा सुद्धा तुम्ही मुलांना देऊ शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला अवश्य कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. तुम्ही अजून आमचा यूट्यूबचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो अवश्य सबस्क्राईब करा, लाईक करा आणि त्याच्यावरती कमेंट सुद्धा करा.